दुरुळ अंबोला केला गे बाई ब्रह्मादिकाशी तो न पडे ठाई हलू नये चालू नये सैरा वैर काही बोलू नये अंबोला केला जरी धावे मन बुडती 42 जाती नाक कान हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये मागील केले ते अवघे चिवाव बापर कुमा देवीवर विठ्ठल हळू नये चालू नये सैरा बैरा काही बोलू नये पांडुरंगा ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावर झालो चराचरे जयांची केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मज साय ते करावे देवा तुझी घे सेवा सकळ गोवा उगुण वचन ऐका कमळापती माझ्या रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या अंबोला केला गे बाई ब्रह्मादिकाशी तू न पडे ठाई हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये प्रस्तुत भक्त प्रसंगी से करता निवडेला भंग अलंकापुरी निवासी अखंड रूपाने वास्तव करणारे ज्ञानांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप असलेले संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांचा 4 चरणाचा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 25व्या वर्षातील आज 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मज पामराकडे सर्व विठ्ठल नगर श्री गणेश भगवंताच्या दरबारामध्ये चालू असलेला श्री गणेश जयंती उत्सव सोहळ्या निमित्ताने हा सोहळा आहे. 25 वर्षापासून हा सप्ताह आहे. सर्व या ठिकाणी ज्यांचे आशीर्वादने हरिभक्तपरायण अनिरुद्धजी महाराजांच्या आशीर्वादाने सुंदर मार्गदर्शक गुरुवर्य विनायकजी महाराष्ट्रेकर या सर्वांच्या या ठिकाणी सर्व भजनी मंडळ या ठिकाणचे रहिवासी सर्वांच्या चरणी महिला मंडळ पुरुष वर्ग गुणीजन वर्ग सुंदर एक एकावनी बळी या ठिकाणी आहे. सुंदर संगीत विशारद संगीत अलंकार आदिनाथजी महाराज कदम या ठिकाणी आहे. सुंदर गायनाचार्य महाराज 2 जोडी आहे. कीर्तनाला पोषक वातावरण जर कीर्तनाला चाली पाहिजे ह्या जोडी कोण शिकायचं बाकी कोणा गुरुजी आमचे अशोक गुरुजी सुरडकर आहे. सुंदर महाराज या ठिकाणी आमचे कीर्तनकार बनकरजी महाराज या ठिकाणी आहे. सुंदर आमचे सुंदर गायनाचार्य नव तरुण तडफदार
युवक कीर्तनकार आमचे योगेशजी महाराज आहे, सुंदर मृदंगाचार्य अतुलजी महाराज शिलावत आहे, आमचे नील महाराज आहे, साळुंके महाराज, सर्व शिंदे महाराज, विनेकरी बाबा पासून सर्व आव्हाड महाराज, सर्व सुंदर साऊंड सिस्टीम अगवान महाराजचे आहे. युट्यूब चॅनल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आहे आमचे जयस्वाल भाऊ आहे, सुंदर मृदंगाचं बोल, ज्याने अनेक कीर्तन वाजवले आणि मला सुद्धा वाजवाय. ओम प्रकाश महाराज यांचे काकणे आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आमचे सांडू वस्तादाई आमचे गुरुजी आहे, महिला मंडळ सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन करू खिळीमिळी वातावरणामध्ये अभंगाचं तासभर चिंतन. उठला उत्कृष्ट कीर्तनकार, गायनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराण कथाकार, सर्व पुराणाचार्य आमचे अभयजी महाराज. कुंभकर्ण, झोपू नका म्हणजे मला झोपेल म्हणते, माझं नाव कुंभकर्ण, आम्ही झोपतोच, मग तुम्ही झोपल्यावर आम्ही कसं काय, तुम्ही झोपू नका, नाही का. सुंदर उत्कृष्ट प्रेम करणारे आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन काय 1 तास उरला आता अभंगासाठी, काय बोला. ऐका, अभंग ज्ञानोबा यांचा आहे आणि ज्ञानोबा याने या अभंगातून मी दुरुळ आंबोला केला, मी लांबचा नवरा केला, मी खडतळ नवरा केला, कोणालाही न आकळल्या जाणारा असा मी नवरा केला. आंबोला म्हणजे नवरा, दुरुळू आंबोला केला गी बाई. बाई शब्द म्हणजे श्रीवाच्य, ध्यानात ठेवा, बाई शब्द बोलतात. आणि तो आंबोला केल्यानंतर तो आंबोला कोणालाही आकळल्या न जाणारा, ब्रह्मादिकाला सुद्धा नाही, ब्रह्मादिकाशी तो न पडे ठाई, त्यांना सुद्धा न आकळल्या जाणारा तो मी दुरुळू आंबोला केला. मग आता आंबोला केल्यानंतर एकदा बाईने नवरा केला की नवऱ्याशिवाय दुसरं कोणाचं नाव घेऊ नये, म्हणून मी जो आंबोला केला मग हालू नये, चालू नये, आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही सायरा वैरा काही बोलू नये. आणि जरी आंबोला केल्यावर मी दुसरं मन माझ्या ठिकाणी गेलं की माझा महाराज सांगतात बुडती 42 कुळं नरकात जातील आणि माझं नाक आणि कान त्या ठिकाणी चालल्याच आहे. म्हणून आता मी नवरा केला, दुरुळू केला, पण काय केलं, मी जे आतापर्यंत केलं मागील केले ते अवघेचे वाव, जे मागे जे केलं त्याचा अवघा वाव होणार आहे. बाप रखमा देवरू विठ्ठलू ना हो, अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल ज्ञानोबा याने नंतर ऐका, ज्ञानोबा रायने या अभंगातून ऐका कौटुंबिक शास्त्राचा विचार केला. कोणता विचार केला? कौटुंबिक शास्त्राचा विचार केला. सर्व माझ्याकडे थोडं ऐका, आपलं थोडं बोलायचं, थोडं प्रश्नाचं उत्तर सुद्धा विचारणार मी, आणि ज्याने उत्तर दिलं त्याला जाता जाता चांदीचं नाणं सुद्धा देऊन जाणार. ते बारकाईने उत्तर द्या. ऐका, कौटुंबिक शास्त्राचा विचार केला आणि कौटुंबिक शास्त्रामध्ये विचार करून कोणतं नातं घट्ट आहे, कोणतं नातं श्रेष्ठ आहे आणि कोणतं नातं भगवंतापर्यंत आपण आपल्याला घेऊन जाईल, कोणतं नातं जुळवावं या ज्ञानोबराने विचार केला. ऐका, मग कौटुंबिक शास्त्राचा विचार केला असता तुम्हाला प्रश्न करतो, या कौटुंबिक कुटुंबामध्ये, या कौटुंबामध्ये आपलं सर्वात जास्त प्रेम कोणावर आहे? कोणावर आहे? आईवर आहे का नाही? बरं झालं मी एखादं म्हणतो बाय पत्नीवर काय असं विचार केला. ऐका, बरं आईवर आपलं प्रेम आहे, मान्य आहे. आता तुम्हाला जाता जाता प्रश्न करतो, आई अगोदर का पत्नी अगोदर? आई कस काय अगोदर? अगोदर कोणाच तरी बाई होते आणि बाई झाल्यानंतर मुलगा झाल्यावर आई होते, मग अगोदर कोण? मग आता कशी पत्नी? थोडं बारकाईने विचार. अगोदर पत्नी नंतर आई, ठीक आहे. आता आई नंतर आहे, अगोदर पत्नी. पण पत्नीचं नातं श्रेष्ठ का सांगितलेलं आहे? तुम्हाला प्रश्न करतो, कितीही माता देखत, कितीही आई देखत आपले मुलं वारले गेले
मेले काही झालं तर मला सांगा, आई त्या मुलाच्या चितेवर आपला देह अर्पण करते का? असं एखादं मला एक चिन्ह दाखवा, एखादं उदाहरण दाखवा. पण असे उदाहरण दाखवा की पतीच्या चितेवर किती पतिव्रता सती गेलेली आहे, असे किती उदाहरण दाखवा. मग आता आई श्रेष्ठ का पतिव्रता, पत्नी श्रेष्ठ? पत्नीचं नातं श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानोबराला असं वाटलंय की भगवंताची पत्नी बनणं हे श्रेष्ठ आहे. का? भगवंताला आंबोला जर केला की बाकी दुसरं काही करता येत नाही. आज जगामध्ये पती पत्नीचं नातं एकदाच होतं, बाकीचे नाते पुन्हा पुन्हा मिळवले जातील, पण पती पत्नीचं नातं एकच वार एकच वेळा होऊ शकतं. एक ग्रस्त आहे, त्या ग्रस्ताची आई वारली. काय वारली? आई वारली. इतका रडायचा, इतका रडायचा, इतका रडायचा, विचारू नका. जो येतो तो रडायचा, ज्याच्या गळ्यात पडायचा रडायचा. काय करू, आई गेली, काय करू, आई गेली, सगळ्याच रडायचा. आणि मग शेजारच्या 2-3 आजीबाई आल्या, मुलगा फार रडतोय, याची आई गेली, असं करू आपण याला मुलगा म्हणून स्वीकार करू. काय करू, याला मुलगा म्हणून याचा आपण स्वीकार करू. सगळे आल्या, काय झालं बघा, आई गेली, रडायला लागलाय. असं कर, आई गेली तर जाऊ दे, आजपासून आम्हाला आई समज. सर्व दुःख त्याच मारत गेलं. अरे एक आई गेली आपली तर जाऊ द्या, किती आई आपल्याला मिळाल्या. पुन्हा गेला, राहणं सुरू झालं, संसार सुरू झाला. पुन्हा त्याची बहीण वारली. कोण वारली? बहीण वारली. पुन्हा रडायला लागला. पुन्हा गल्लीतले 2-4 महिला आल्या, अरे बहीण गेली तर जाऊ दे, आम्हाला तुझी बहीण समज. असं बरच वेळ झाला, पण प्रपंच चालू असताना त्याची पत्नी वारली. कोण वारली? पत्नी वारली. मग पुन्हा रडायला लागला, पण गल्लीतल्या कोणी आल्या का, पत्नी गेली तर जाऊ दे, आम्हाला तुझी पत्नी समज, अशा म्हणायला आल्या. आई मिळू शकते, बहीण मिळू शकते, पण पत्नी पुन्हा मिळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल नातं हे घट्ट आहे, एकच वेळेस होऊ शकतं, बार बार. ज्ञानोबराने कौटुंबिक शास्त्राचा विचार केलाय आणि ज्ञानोबराने, आता ज्ञानोबरा हे पूर्ण स्त्री आहे. पूर्ण स्त्री आहे का? माना हलायला लागले तुम्ही. ज्ञानोबरा पूर्ण पुरुष आहे, पण ती स्त्रीची भूमिका का घेतात? प्रश्न असा आहे. ज्ञानोबरा पुरुष आहे, पण स्त्रीची भूमिका का घेतात? कारण ज्ञानोबरा पुरुष आहे का नाही? आहे का नाही? मग पुरुष आहे, पण ती स्त्रीची भूमिका, आता ज्ञानोबरा स्त्रीची भूमिका का घेतात? अंतःकरण दया. तुमच्या आमच्या भी, माझ्या बी द्या, मला स्त्री म्हणते का? माझ्या अंतःकरण दया. पण ज्ञानोबराचं अंतःकरण वेगळं आहे. अनेक ज्ञानोबराचे अभंग आहे आणि अनेक ज्ञानोबराच्या अभंगामधून स्त्रीची भाषा वापरली आहे. आजी संसार सुपळ झाला गे बाई, स्त्रीची भाषा आहे का नाही? अनेक बघा, रूप पाहता लोचने सुख झाले ओ, स्त्रीची भाषा. मैत्रिणीला बोलतात. अनेक अभंग बघा तुम्ही याच्यामधून, ज्ञानोबराचे अनेक अभंग आहे. पण ज्ञानोबराय हे कोण होते? जर आपण विचार केला सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा जर विचार केला तर ज्ञानोबराय कोण आहे आपल्याला कळेल. सुप्रीम कोर्ट आणि कोण? हायकोर्ट. आणि या दोन्ही कोर्टाचे वकील नाथ महाराज. वेदशास्त्र देती ग्वाही, Thank you.
मुळात वेद आणि शास्त्र हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आहे आणि वकीलनाथ महाराज आहे. काय म्हणतात? वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञाना, अगोदर बाई नंतर आई. अगोदर काय बोललो मी? अगोदर बाई नंतर आई. इथं सुद्धा नाथ महाराज काय म्हणतात? अगोदर बाई आणि नंतर आई. अगोदर बाई, बाई आणि आई शब्द कळणं. 70 वर्षाची जरी झाली आणि तरी ती बाई असली, तिला मूल नाही झालं तरी ती बाई. कळतंय ना? पण 70 वर्षाची झाली, मूल झालं तेव्हा ती आई. अगोदर बाई नंतर आई. आता ज्ञानोबर आहे हे माऊली शब्द म्हणजे हे कोणाची तरी आई असली पाहिजे, कोणाची तरी आई असली पाहिजे. मग आता ज्ञानोबर आहे ना, आई आहे का नाही? ज्ञानोबराला आई म्हटलं का नाही? मग ज्ञानोबर आई आहे का नाही? आहे. अगोदर बाई झाले नंतर आई शब्द आला. मग आई म्हणलं तर ज्ञानोबराला मुलं असली पाहिजे का नाही? मग ज्ञानोबराने सुद्धा प्रपंच केला. आणि प्रपंच करत असताना त्या ज्ञानोबरायला सुद्धा 4 मुलं प्रसवली. किती? 4 मुलं. आणि त्या 4 मुला करता ज्ञानोबरायने प्रॉपर्टी कमवून ठेवली. कळते ना? तुम्ही आम्ही नाही करता. मुला करता असं राब राब कष्ट करतोय, राब राब राबतो, रात्रचे दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, असं कष्ट करतो, असं कष्ट करतो, असे कमावून ठेवतो, असं कमावून ठेवतो, असे बिल्डिंगा बांधून ठेवतो. मुलांनी त्या घरात राहावं आणि शेवटी आम्हाला घराच्या बाहेर काढा. पण हे ज्ञानोबरायचे तशी मुलं नाही. ज्ञानोबर तुम्ही आम्ही प्रॉपर्टी अशी कमावून ठेवतो की हिचा नाश आहे, हिचा क्षय. पण ज्ञानोबराने अशी प्रॉपर्टी मुलासाठी कमवून ठेवली, तिचा क्षय नाही, तिचा नाश नाही. ती माझी प्रॉपर्टी आहे, आजही राहणार आणि पुढेही राहणार. ना? मग ज्ञानोबराचे पहिले 4 मुलं ऐका. पहिला मुलगा ज्ञानोबरायचा योगी, दुसरा मुलगा ज्ञानोबरायचा ज्ञानी, तिसरा मुलगा ज्ञानोबरायचा साधक आणि चौथा मुलगा ज्ञानोबरायचा आहे अनाथ. मुलं कळतंय ना? 4 मुलं. आणि 4 मुलं करता प्रॉपर्टी कळते ना कोणती? ऐका. पहिला योगी मुलगा आहे. योगी मुलगासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली ज्ञानोबरायने ग्रंथ चांगदो 65. दुसरा मुलगा आहे ज्ञानी. ज्ञानी मुला करता इस्टेट कमवून ठेवली ज्ञानोबरायने अमृत अनुभव ग्रंथ. तिसरा मुलगा आहे साधक. साधक मुला करता प्रॉपर्टी कमवून ठेवली ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी ग्रंथ. आणि चौथा मुलगा आहे ज्ञानोबरायचा अनाथ. अनाथ मुलाला संसाराचं रात्रंदिवस चिंतन करतो, त्याला संस्कृत कळणार नाही, संस्कृत कळणार नाही, तो संसाराचं चिंतन करतो. अशा अनाथ मुला करता ज्ञानोबरायने प्रॉपर्टी कमवून ठेवली. त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. हरिपाठ. किती मुलं ज्ञानोबरायला? 4 मुलं. आणि 4 मुला करता प्रॉपर्टी कमवून ठेवली. आता 4 मुलं ज्ञानोबरायला आहे. असे 4 मुलं. पहिला मुलगा योगी ज्ञानराज माझी योगी ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. पहिला मुलगा आहे. दुसरा मुलगा आहे ज्ञानी. ज्ञानी मुलगा आहे, ज्ञानी यांचा शिरोमणी. दुसरा आहे. तिसरा मुलगा आहे साधकांचा माय बापा.
बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. तिसरा मुलगा. चौथा मुलगा ज्ञानराज माझे अनाथाची बाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदे. झालं का नाही? 4 मुलासाठी 4 इस्टेट प्रॉपर्टी कमवून ठेवली. ठीक आहे. मग ज्ञानोबरायाने मुलं 4 आहे. 4 मुलांनी ज्ञानोबरायाला प्रश्न केलाय, माऊली तुम्ही आमचे माऊली आहात, आमच्या आई आहात. ठीक आहे. पण आई मुलांना बाप कोण? आईनं सांगल्याशिवाय कळतं का? मुलाला आपोआप कळतं. आई सांगते बाळा हे तुझे वडील आहे, हा तुझा बाप आहे. तसं 4ही मुलांनी ज्ञानोबरायाला प्रश्न केला, आई तू जर आमची आई आहे तर आमचा बाप कोण आहे? मग ज्ञानोबराय सांगतात आपण तुमचा बाप फार लांबचा आहे आणि तो लांबचा नवरा मी केला. दुरुळ अंबोला केला की पाय मी लांबचा नवरा केला. योग्याच्या ध्यानात न येणारा नवरा केला. ध्यानात ठेवा. दुरुळ के पण ज्ञानोबरायानेच हा आंबोला केला का? बरं असा आंबोला ज्ञानोबरायाने केला तो जागचा हलत नाही, काही क्रिया करत नाही. पण महाराज त्याच पत्नीला पतीचं सर्व करावं लागतं. ज्ञानोबराय वर्णन करतात आंबुला आंबोली काय सांगतात संगती न सोय पण आंबोली जगवी आहे सोज ऐका. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात प्रकृती पुरुष कुळ वाढी
संगती असंगडी बर का, संगती असं आंबोली जोडे आणि आंबोला खाडे दोन देतात आणि दृष्टांत देतात. यामध्ये आंबोली सर्व म्हणजे पत्नीनं सर्व काम करायचं आणि पती काहीच करत नाही. पत्नीनं सर्व काम करायचं पण पती नुसतं बसल्या जाग्यावर आहे, तो काहीच करत नाही. ही ज्ञानोबा सांगतं. आंबोली कोण? आंबोली म्हणजे माया याच्यातली आणि आंबोला म्हणजे भगवान. भगवान तर काहीच करत नाही. आंबोली जगामध्ये या ठिकाणी ही माया ही जगाला नाचवत असते, ही वेगळी. पण या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात मी दूरचा नवरा केला दुरुळू लांबचा. दुरुळू म्हणजे दुरल्या देशीचा बहुआवडीचा भिवरे थडीचा नारायण लांबचा केला. आता तुम्हाला प्रश्न करतो महिला मंडळ, जावाई लांबचा चांगला का जवळचा? आपण पाहुणा लांबचा पाहतो का जवळचा? जवळचा पाहत नाही, लांबचा पाहतो. का? कारण आमचे गुरुवारे सांगायचे दूर जवाई देव बराबर. कबीरदास महाराज म्हणतात गाव जवाई आधा आणि घर जवाई गधा, जब चाहे जेबला. पाहुणा लांबचा असला तर गोड असतो. आमचे गुरुवर सांगायचे लांबचा जावाई म्हणजे साखऱ्या. कोणता? साखऱ्या. गावा शेजारचा जावाई भाकऱ्या. कोणता? भाकऱ्या. गावातला जावाई चाकऱ्या आणि घर जावाई ठोकऱ्या. मला सांगा लांबचा पाहुणा असावा का जवळचा? बरं, लांबच्या पाहुण्यावर ज्यादा प्रेम असतं का जवळच्या? लांबच्या. तो बी कधी नवत येणार. असा लांबचा पाहुणा जर आला की त्याची इतकी सोय असते, इतकं स्वागत असतं. असा दूरचा पाहुणा आला लांबचा, कधी नवत येणार. महाराज विचारू नका, सासूबाईला फोन केला मी अमुक अमुक दिवशी येणार. घराला सडा सांबरजण रांगोळी रंग रंगोटी सगळी केली. पाहुण्यासाठी आणण्यासाठी कोण जाणार? सगळे सज्ज केले. पाहुणा प्लॅटफॉर्मवर उतरला बा. आणण्यासाठी फोर व्हीलर गाडी घेऊन गेले. 4-5 जण गेले. इकडं घर सज्ज केलं, मस्त केलं. जसे पाहुणा गाडीतून उतरल्याबरोबर काही काही मेहुणे साले मेहुणे पाहुणे राम 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 पा तोंडाला फेस यूज तर राम राम. का? लांबचा होता. लांबचा होता पाहुणा. घरी आला. पाहुणे काय घेणार? कोको कोला, मिरिंडा, थम्सअप, आईस्क्रीम काय घेणार? तुम्हाला काय पाहिजे का? आमचा जीव घेणार. पाहुणा काहीपर्यंत साखऱ्या, कारण तो लांबचा आहे. तसा गावा शेजारचा तो आला तर आला, असली भाकर तर खाय न तर राय. तसा गावा शेजारचा चाकऱ्या आहे. त्याच्या कोणी आणायचं, काम करून घ्यायचं, गाडी भर पोते वाहून घ्यायचं. फिरल्यावर ती मिळली भाकर नाही तर तुझ्या घरी तुझ्याच घरी जाऊन खाय. हा चाकऱ्या. आणि घरातला जावाई ठोकऱ्या. हा कधी कधी सासूचे आणि सासऱ्याचे भांडण बी लावतो, साल्याचे मेवण्याचे लावून देतो. याला मारा बी लागतो. हा घरचं घर जावाई, याला ठोकऱ्या म्हटलंय. म्हणून ज्ञानोबा म्हणतात मी जवळचा नवरा नाही केला, लांबचा केला. दुरुळू शब्द वापरलेला आहे. दुरुळू आंबोला. दुरुळू म्हणजे मला लांबचा केलाय, ध्यानात ठेवा. आता ज्ञानोबाईनेच केला का? आमच्या प्रत्येक संतांनी भगवंतासोबत विवाह लावलेला आहे. तुकोबराला विचारा, तुकोबराय तुम्ही कोणता नवरा केलाय? तुकोबराय म्हणतात तो मला वरेल का न वरेल, पण मीच त्याच्या घरामध्ये बळजबरीने शिरले आणि मी त्याला आपलंस केलं. घरी झाले पटराणी बाळे, घरी झाले पटराणी बाळा, हा घरी झाले पटराणी बाळा, घरी झाले पटराणी पटराणी पटराणी
मी त्याची राणी नाही झाले, त्याची पट्ट राणी झाली. आता राण्यात आणि पट्ट राण्यात फरक आहे. राण्यात आणि पट्ट राण्यात फरक आहे बर का. पट्ट राणी जिला म्हणतात, जो नवरा तिच्या ताब्यात ती पट्ट राणी, आणि ज्या बायका नवऱ्याच्या ताब्यात त्यांनीच त्या राण्या. आता आपण ठरवू आपलं काय काय करता ना. तू कोबरा म्हणतात मी नुसते राणी नाही झाले, मी काय झाले, पट्ट राणी झाले. तो माझ्या ताब्यात आहे. नुसता राणी आणि पट्ट राणी वेगळे, म्हणून मी घर रिगी झाले, पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. मी त्याला वरलंय, तुकोबऱ्याने वरलं. बरं तुकोबऱ्यानेच वरलं असं नाही बरं का, असं नाही. आमच्या जनाबाईनं बी त्या भगवंताला काय केलं माहिती का. जनाबाईनं सुद्धा भगवंताला काय केलं, भगवंतासोबत विवाह केला. आणि जनाबाई काय म्हणते, काय म्हणतात जनाबाई, जनी म्हणे देवा झाले मी स्वीकार केला. जेणे म्हणे देवा झाले मी येशवा, रिघाले केशवा घर तुझे. आता मी तुझं घर निघाले. आता मला जग नाव ठेव का काही हो, आता माझा डोईचा पदर खांद्यावर आला. मला आता कोणी काही म्हणो, पण मी आता तुझ्याशी लग्न केलं. कोण म्हणते, जनाबाई. पण जनाबाई म्हणते लग्न केली, पण आमची मीराबाई म्हणते मी नुसतं लग्न नाही केलं, मी लग्न केलं तर केलं, पण मी माझ्या भगवंतासोबत मग्न झाले. कोण म्हणते, लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली 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 रामा
आमच्या बिराम सांगतात मी नुसतं लग्न नाही केलं, मी मगन झाले. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. फक्त एकच आहे, आमच्या पैठणच्या नाथ महाराजाच्या मुलीचा जर विवाह वेगळा झाला. काय झालं? वेगळा झाला. लग्न लावून दिलं, पण नाथ महाराजाला नवरा असा मिळाला तर नाथ महाराज त्या नवऱ्याला वैतागले आणि शेवटी नाथ महाराज काय म्हणायला लागले, मला नवरा नको ग बाई, 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 आमचे नाथ महाराजच म्हणतात माझा असा विवाह झाला काय सांगा. दुःखरूप नवऱ्यासोबत माझं लग्न झालं, संसारासोबत लग्न लागलंय, पण त्याच्यापासून मला सुख नाही मिळालं. म्हणून मी आता त्या नवऱ्याला सोड चिठ्ठी देते. मला नवरा न लगे मा बाई, मला दादूला न लगे बाई. का? कारण तिथं काहीच हाऊस नाही ना. आहे का काही? फाटकीशी काय आहे? काय आहे फाटकीशी? चोळी. आहे का नाही? काय त्याला सगळं जेवण सुद्धा नाही. आंबड्याची भाजी आहे, त्याच्यात तेलाचं धार बी नाहीये, नरम बिछाना नाहीये, गुळधाव सोने सुद्धा अलंकार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात मी त्या नवऱ्या हे सुख या प्रपंचामध्ये नाहीये. म्हणून मी काय केलं, एका जनार्दने संसार केला, एका जनार्दने संसार केला, काम क्रोध देशोधडी केला. म्हणून मी काय केलं की एका जनार्दने काय म्हणतात मला तो रस येथे नाही. कोणता? जे मला सुख पाहिजे ते या प्रपंचात नाही, पण जे सुख आहे ते भगवंताजवळ आहे. म्हणून मी पहिला नवरा सोडला संसार रूपी, म्हणून त्याला सोड चिठ्ठी देते, मला दादूला न लागेला बाई, आणि दुसरा नवरा करते तो म्हणजे भगवंत रूप. एका जनार्दने समरस झाले, तो रस येथे नाही. म्हणजे हा प्रपंचात तो रस नाही, म्हणून मी भगवंतासोबत समरस झाले, म्हणून तो मी नवरा केला. आता मला सांगा, प्रत्येक संतांनी अंबोला केला का नाही? तुमच्या सोबत अनेक त्या ठिकाणी उदाहरण दिले. प्रत्येक संतांनी अंबोला केला का नाही? केला. आमच्या ज्ञानोबारायने सुद्धा सांगतात की मी दुरुळू अंबोला केला. पण महाराज पहिला आंतरजाती विवाह ज्ञानोबारायचा झाला. ज्ञानोबा कोणाची मुलगी? आपेगावच्या कुलकर्णीची. आणि ज्ञानोबाने कोणता नवरा केला? पंढरपूरच्या पाटलाला. पंढरपूरचे जे पाटील आहे ते पाटलाला आपलंसं केलं. कोणी केलं? ज्ञानोबाने. पहिला नवरा ज्ञानोबा कोणाची मुलगी? कुलकर्णी आप्पाची. कोणती? आपेगावची. आणि ज्ञानोबाने कुठला नवरा केला? पंढरपूरचा. म्हणजे लांबचा आहे का जवळचा आहे? लांबचा आहे. किती किलोमीटर आहे? 300-350 किलोमीटर आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात दुरुळू. दुरुळू म्हणजे लांबचा, जवळचा नाही केला. आता तुम्हाला प्रश्न करतो, लांबचा नवरा ज्ञानोबारायांनी केला. प्रत्येक संतांनी आपल्याला सांगतात दुरुळू अंबोला केला गे बाई. मी लांबचा नवरा केला. ठीक आहे, पती पत्नीचं नातं घट्ट आहे. मला सांगा, पती पत्नीचं नातं जितकं घट्ट आहे जिथं दुसरं नातं नाही आहे का? आहे का? दुसरं कोणतंच नातं. पत्नी जर पतीसाठी वेडी झाली तर तो पती पत्नीसाठी वेडा होत असतो. काय होतो? आपण जर देवासाठी वेड झालं तर देव आपल्यासाठी वेडा होत असतो. होतो का नाही? होतो. मग ती पत्नी कुळ गोताचा त्याग करते, आपल्या आई वडिलाचा त्याग करते. मला सांगा, नाते 4 आहे. किती 4? मी अगोदर बोलून गेलो. आई मुलाचं नातं आहे, बहीण भावाचं नातं आहे,
मुलीचं नातं आहे आणि चौथं नातं आहे पत्नीचं. आता तुम्हाला 4 नाते सांगतो, ऐका. पहिलं नातं आहे आई मुलाचं प्रेम. आई मुलाचं प्रेम. आता आई मुलाचं प्रेम जर बघायचं झालं तर आई मुलावर मरेपर्यंत प्रेम करते का नाही? पण हे मुलं आईवर मरेपर्यंत प्रेम करतात का? बघा तुम्ही, मी पहिल्याही कीर्तनात सांगितलंय, पहिली बाळत असे आई बा हेच पिसे ते सरे मग श्री माऊसे बोलून टाके. माऊली वर्णन करतात, आई मुलावर मरेपर्यंत प्रेम करते, पण हे मुलं मरेपर्यंत प्रेम करतात का? फक्त लग्न होईपर्यंत. आईच्या आणि मुलाच्या प्रेमामध्ये सर्वांगीता नाहीये, एकांगिता आहे. सर्वांगीता आहे का? नाही, एकांगिता आहे. हे प्रेम सुद्धा कमी पडतं. दुसरं प्रेम आहे बहीण भावाचं. मला सांगा, बहीण भावावर किती प्रेम करते सांगू शकतो कोणी? जशी बहीण भावाला ओवाळते, कशी भाऊबीजीला ओवाळते, आणि भाऊबीजीला ओवाळताना त्याच्या कपाळाला कुंकू लावते. बहीण म्हणते, दादा हे माझं कुंकू नाही, हे माझं रक्त आहे. आणि अक्षदा लावते तांदळाचा, दादा ह्या तांदळाच्या अक्षदा लावते. जसं तू माझ्या रक्ताचा स्वीकार करते, हा तांदळाचा तुझ्या मस्तकाला लावते. याचं प्रतीक असं आहे, माझ्या दृष्टीत जशी माझ्याकडे तू दृष्टी ठेवतोय, अशी सगळ्या समाजाकडे, लेकीकडं, बाया बहिणीकडं तुझी दृष्टी बहिणीवणी राहू दे. हे बहिणीचं प्रेम. बहिणीच आहे. पण मला सांगा, बहीण भावावर प्रेम करते कुठपर्यंत? जोवर चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणती दादा. दादा श्रीमंत असू द्या, चांगला असू द्या, मोठा असू द्या, बहीण तोंड भरून दादा म्हणते. एकही दीपोळी न विसरू द्या भाऊबीज. आणि एखाद्याच भाऊबीजीला बहिणीला दीपोळी सणाला आणू नका. मग बहिणीचा गटाना बघा. एखादा गावातला मनुष्य भेटला आणि मग ती मनुष्य म्हणतो, का ग बाई ह्या वर्षी दिवाळी सणाला नाही आली? काय सांगू भाऊ तुला, माझ्या नावानं माझ्या भावाचं सगळं झालं. कोण म्हणते? बहीण. ही सुद्धा प्रेम करते कुठपर्यंत? भाऊ जर सुखात आहे तर प्रेम आहे, आणि भाऊ जर दुःखात असला, गरीब असला, तर बहीण त्याला साथ देत नाही. हे सुद्धा प्रेम कमी पडतं. हे सुद्धा प्रेम कमी पडतं. तिसरं प्रेम आहे बाप लेकीचं प्रेम. मुलीचं आणि बापाचं प्रेम. मुलगी किती प्रेम करते बापावर सांगू शकतो कोणी? कधीच सांगू शकत नाही. कारण मुलीचा जन्म बापाच्या काळजापासून आहे, आणि मुलाचा जन्म बापाच्या ह्या टवकीपासून आहे. म्हणून मुलगा निब्बरखट राहतात मुलं, आणि मुलगी ही कोवळी नाजूक असते. कितीही दगडाच्या काळजाचा बाप असू द्या, किती असू द्या, पण मुलगी वाटी लावताना रडलाच पाहिजे. किती असू द्या. किंवा अख्ख्या गावातून बाप गेल्यानंतर अख्ख्या गावात पाणी येत नाही डोळ्यात गावच्या. कुठपर्यंत? जोपर्यंत मुलगी वेशीत येत नाही, हंबाडा फोडत नाही, तोपर्यंत गावच्या डोळ्यात पाणी नाहीये. पण मुलीने येशीतून जर बापासाठी हंबाडा फोडला की अख्खं गाव रडल्याशिवाय राहत नाही. याला बापाचं मुलीचं प्रेम म्हणतात. बापाचं मुलीचं प्रेम म्हणतात. कुठपर्यंत हो? मुलीचं लग्न झालं, मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत बापावर प्रेम करते. पण एकदा मुलीचं लग्न झालं, ती मुलगी येती जाती झाली, आणि ती मुलगी जर संसारात रमली की ती बापालाही विसरते, आईलाही विसरते, शेवटी आपल्या प्रपंचात रमून जाते. इथं सुद्धा बाप लेकीचं प्रेम सुद्धा कमी पडतं. पण चौथं जे प्रेम सांगितलेलं आहे ते पती पत्नीचं प्रेम आहे. सर्व कुळ गोताचा त्याग करून ती मुलगी जर आपल्या पतीचा सर्वांगाने स्वीकार करते, आईचा त्याग करते, बापाचा त्याग करते, आणि पती हेच दैवत मानून पतीची सर्वांगाने सेवा करते, तिला पतिव्रता म्हणतात. काय म्हणतात? पत्नी ही आईही होते, पत्नी ही बहीणही होते, पत्नी ही मुलगीही होते. ध्यानात ठेवा. आणि पत्नी ही पत्नी बनून सुद्धा पतीची सेवा करते. या नात्यापुढे सर्व नातं. एखादा पती अपघातामध्ये त्याचा अपघात होऊ द्या, बेशुद्ध पडू द्या,
मला सांगा, आणि त्या पतीला जर हॉस्पिटलमध्ये जर ऍडमिट करण्यात आलं, मला सांगा, पत्नी अन्नाचा कण घेते, पत्नी पाण्याचा थेंब घेते? जोपर्यंत माझे पती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मला काही नको. पती हॉस्पिटलमध्ये असतात आणि पत्नीच्या हातामध्ये सलाईनची बॉटल असते. इतक्यामध्ये त्या मुलीची आई येते, बघितले आपल्या जावयाचा ऍक्सिडेंट झालाय, म्हणून चला याला काहीतरी गरम नरम खाण्यासाठी घेऊन चला. म्हणून सासूबाई आपल्या पत्नीची आई गोड शिरा करून आणते आणि मुलीला म्हणते, का ग बाई, जावई उठले नाही का? नाही का आई, सकाळपासून डोळे उघडले नाही. असं कर, ती सलाईनची बाटली माझ्या जवळ दे, आणि असं कर, ते उठत नाही ना, असं कर, तू 2 घास खा आणि माग जा, सलाईनची बाटली माझ्या जवळ दे. घेऊन का होती माझी आई? तू माझ्यासाठी नवस केले का? हे तू आणले नाही, तू घेऊन जा, मला नको. जोपर्यंत माझी पती उठणार नाही, माझ्याकडे बघणार नाही, तोपर्यंत मी अन्न देखील स्वीकारणार. याला पत्नी म्हणतात. पत्नी म्हणतात. सर्व कुळगोताचा त्याग करते. पती हेच सर्वस्व दैवत मानून महाराज म्हणतात, काय म्हणतात की महाराज, अशी श्रेष्ठा, अशी निष्ठा देवावर असावी. पतिव्रता काय सांगतात, उदाहरण देतात तुकोबराय, आपली निष्ठा कशी असावी. पती धर्म, पतिव्रता धर्म पहा हो माझा, सर्वापरी पती भोगीचे ओझा. ज्ञानोबराय सांगतात ही निष्ठा आहे ही, म्हणून इतकं पती पत्नीचं नातं घट्ट आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, पतीचं आणि पत्नीचं नातं घट्ट आहे. मी सुद्धा हे नातं माझ्या देवासोबत लावलंय आणि मी ती लांबचा नवरा केला. म्हणजे कसा केला? दुरुळू अंबुला केला गे बाई, लांबचा नवरा केला. का केला? ब्रह्मादिकाशी तो न पडे ठाई. ब्रह्मादिकाला सुद्धा तो ठाई पडत नाही, योग्यांच्या ध्यानात येत नाही, तो आकळ्या जात नाही, कोणाच्या स्वप्नात येत नाही. पण मी तो अंबुला केला, अंबुला केलाय. मला सांगा, आपण देवाची पत्नी आहोत. जी पतिव्रता स्त्री आहे, पतिव्रताच्या स्त्रीकडे काय लक्षण आहे की मी पतिव्रता आहे? बरं, मी पती आहे, एका पतिव्रता स्त्रीचा मी पती आहे. आपल्याकडे पत्नीचं काय लक्षण आहे? पुरुष मंडळी, मी पती आहे असं पत्नीचं लक्षण आपल्याकडे काय आहे? सांगू शकतो कोणी? बरं, हे सोपं करून सांगतो. मी भगवंताचा भक्त आहोत, मी भगवंताचा पाईक आहोत, हे आपल्याकडे काय लक्षण आहे? पवित्र गळ्यात तुळशीची 108 मण्याची माळ ज्याच्या गळ्यात आहे, त्याने म्हणावं मी भगवंताची पत्नी, मी भगवंताचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे. त्या पतिव्रत आहे. तुळशी मान गळा गोपी चंदन टिळा, तुळशी मान गळा गोपी चंदन वैष्णवा, उभय कळवळा वैष्णवा, तुळशी मान गळा गोपी चंदन टिळा, तुळशी मान गळा गोपी चंदन टिळा. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, समजून घ्या तो भगवंताचा पाईक आहे, भगवंताचा भक्त आहे. हो, पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही, या कोणाच्या ते मला माहिती नाही आणि कीर्तनात बोलू शकत नाही. आपण ठरवू आपण कसं आहे. पतिव्रता स्त्रीचं लक्षण आहे. जी पतिव्रता आहे ती म्हणते पतीच्या नावानं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे, ते सांगते मी पतिव्रता आहे. पण आपल्याकडं काय लक्षण आहे? आपण देवाची पाईक आहोत, देवाचे भक्त आहोत, काही सांगू शकतो कोणी? आहे लक्षण. हे सुद्धा मंगळसूत्र देवाच्या नावाचं आपल्या गळ्यात आहे, आपण सांगतो. पण ठीक आहे, पतीचं काही नाही हो, पत्नीचं तर आहे. बघा महिलांचं हर एक जाग्यावर
महिलाचं लक्षण आहे. चला तुम्ही पायातले बोटातले जोडवे, बोट स्त्रीचे, जोडवे कोणाचे? पतीचे. घोटे पत्नीचे, घोटे स्त्रीचे, पण घोट्यातले चैन कोणाचे? पतीचे. चला वरती चला. कंबरपट्टा, कंबर स्त्रीच आहे, कंबरपट्टा कोणाचा आहे? पूर्वीच्या महिला कंबरपट्टा घालून यायच्या सासरी. आता राहायला की नाही मला काही माहिती नाही, पण जुन्या महिलांना माहिती, चांदीचा किंवा सोन्याचा कंबरपट्टा कुठून घालून यायच्या? माहेराहून यायच्या. लक्षण होते ते. आता नाही राहिले. आता कंबरपट्टा गेला महिलाचा आणि पुरुषालाच आला बेल्ट, तो बी कातड्याचा. पूर्वी महिलाला सुद्धा कंबरपट्टा असायचा आणि त्या कंबरपट्टा घालून यायच्या. वडिलाला म्हणायचे, बाबा मी कंबर कसून जाते, तुम्ही मला भिकाऱ्याच्या पदरी बांधा का श्रीमंताच्या पदरी बांधा का दारुड्याच्या पदरी बांधा का दरिद्रच्या पदरी बांधा, तुम्ही मी कंबर कसून जाते, असा संसार करून जाते, तुमचं नाक उंचावून जावते. तिला पतिव्रत स्त्री म्हणून. आता राहिला का? नाही. चला पुढं. कंबर स्त्रीच, पट्टा नवऱ्याचा. पुढं चला. हात स्त्रीचे, पण हातातील बांगड्या पतीच्या. पुढं चला. गळा स्त्रीचा, गळ्यातील मंगळसूत्र नवऱ्याचं. पुढं चला. कान स्त्रीचे, कानातील अलंकार तुला पतीचे. पुढं चला. कपाळ तिचं, पण कपाळावर कुंकू नवऱ्याचं. पुढं चला. केस, डोकं तिचं, केस पतीचे. मला सांगा, ही पतिव्रता स्त्री, मी पतिव्रता आहे, हे नवऱ्याचं भूषण, पतीचं भूषण, पतीचे अलंकाराने सगळं काही ती वेशभूषाने सांगत असते मी पतिव्रत आहे. पण पतीकडं, पतिव्रताकडे जे लक्षण आहे, पतीकडं काय? पुरुषाकडे काही लक्षण आहे का? मी पतिव्रता स्त्रीचा पती आहे असं काही आहे का? एक महिला अशीच बघा, तिचा नवरा काहीच करत नव्हता, नुसतं रोज बसायचा आणि तिनं संध्याकाळी काम करायचं, आणायचं आणि येणं खाऊन घ्यायचे. रोज बोलायचे. पण संक्रांतीचे आले दिवस आले, आता गेले ते. आणि एक महिला महाराज, तो पती काहीच करत नव्हता, पण ती काय केली, गावात फिरली, अख्ख्या महिलांनी तिला कुंकू लावलं आणि तिला वानामध्ये काही प्रसाद दिला. ती प्रसाद घेऊन घरी आली तर नवऱ्यानं सगळा प्रसाद खाऊन टाकला. खा खुशाल, काम करत नाही, काही करत नाही, उन्हाळ्यात कुठं बसेल असतात, माझ्या जीवावर खातात, खा, मी गावात फिरले म्हणून तुम्ही पोटाला पोटभर खायला लागले, खा. तो म्हटला, सांग, मी आहे म्हणून तुला लोकांनी दिलं आणि मी नसतो तर दिलं असतं का? कळालं का? नवरा आहे म्हणून कुंकू तुला लावलं आणि मी जर नसतो तुला कुंकू कोणी लावलं असतं का? हे सुद्धा लक्षण आहे. काही काही सुद्धा असेच आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, मी पतिव्रता स्त्री झाले, मी त्या लांबच्या दुरुडू अंगुलाला मी आपलंस केलं, त्याला पती स्वीकार केला. केल्यानंतर तो ब्रह्मादिकाच्याही ब्रह्मादिकाशी तो न पडे ठाई, त्याला सुद्धा न आकळला जाणारा, त्याच्या योग्याचा सुद्धा ध्यान
काळजी वडिलाला आहे, मुलीची काळजी बहिणीची काळजी भावाला आहे, मुलीची काळजी आईला आहे. आणि त्याच मुलीचं लग्न झालं आणि तिनं पती हा परमेश्वर म्हणजे पती सोबत एक त्या ठिकाणी पती स्वीकार केला, तिचं लग्न झालं. तर लग्न झाल्यानंतर बाप काळजी करणारा, आई काळजी करणारा, भाऊ काळजी करणारा, नंतर हे संबंध तुटून जातात. मग ती मुलगी जर कोणाची पतिव्रता स्त्री झाली तर तिची काळजी कोण वाहत? तुका म्हणे नग्न भाज तरी ती लाज स्वामीसी. हो. तिचं जर लग्न झालं आता बापाला काळजी करायची गरज नाही, आईला काळजी करायची गरज नाही, भावाला काळजी करायची गरज नाही. तिची काळजी कोण करतंय? पती. आणि मग मला सांगा, ती लग्नाच्या अगोदर कोणाचं नाव घेते का? नाव केव्हा घेते? लग्न झाल्यावर नाव घेते. आणि लग्न झाल्यावर ती लग्नातच नाव घेते. तर तिला मरेपर्यंत तो पती सांभाळतो का नाही? सांभाळतो का नाही? आणि लग्न झाल्यावर तिनं जर दुसऱ्याचं नाव घेतलं तर तिला घरात राहावं लागेल का? नाही. तसं ज्ञानोबराय म्हणतात, मी तो दुर्ळू आंबोला केला, मी त्याची पत्नी झाले, आता मी त्याच्या व्यतिरिक्त कोणाचं नाम चिंतन करत नाही आणि मी कोणाविषयी बोलू शकत नाही. माझा पती कसाही असेल मी त्याचंच नाव घेईन आणि कोणा गावात मी सैरा वैरा बोलत फिरणार नाही. हलून ये चालून ये चालून ये हलून ये चालून हलून ये तिला हालावं वाटलं तरी पतीची आज्ञा घेतल्याशिवाय नाही. चालू नाही, चालावं वाटलं तरी पतीची आज्ञा घेतल्याशिवाय चालू नाही. बोलायचं जरी असलं तरी पतीशिवाय दुसरं बोलू नये, हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तसं पत्नीने एकदा पतिव्रत स्त्रीचं लक्षण आहे की पतीशिवाय तिनं काहीच करू नये. तसं एक निष्ठा, आपण ज्या भगवंतावर आपली निष्ठा आहे त्याच भगवंतावर निष्ठा कायम असली पाहिजे. न तर आपली निष्ठा निष्ठीचे वार बदलला की देव बदल. आणि जो वार बदलला, जो देव बदललो, महाराज म्हणतात नाथ महाराज त्याला वैश्याची मुख्य. जो दैवत आपला असं केलाय पांडुरंग परमात्मा याच्यावरच निष्ठा असावी, आपली निष्ठा बदलू नाही. जसं पतीवर आपली निष्ठा एक निष्ठा आहे, पतीशिवाय पतिव्रतेचे लक्षण आहे की पतिव्रता स्त्री तिचे लक्षण असे आहे, तिने जर पती सर्वस्व पती मानला आणि पतीशिवाय दुसऱ्याचं काहीच केलं नाही तर त्या पतिव्रत स्त्रीमध्ये त्या पतिव्रतेचं सामर्थ्य बळकट असतं. किती
बळकट असते तिची देवा तुका म्हणे पतिव्रता. बघा, एका झाडाखाली एक ब्राह्मण बा तप करत होते. तपाची ताकद इतकी होती, त्यांच्या डोळ्यामध्ये इतकं तेज आलेलं होतं. त्या ब्राह्मण बाचं नाव होतं कौशिक ब्राह्मण. कौशिक ब्राह्मण. पण त्यांच्या तपामध्ये एक बगळीनं अडखळा आणत होती, ती ओरडत होती एका झाडावर. त्या कौशिक ब्राह्मणे त्या बगळीकडे असं डोळे वटरून पाहतं, ती बगळी जळून ती राग झाली. काय झाली? जळून राग झाली. ब्राह्मण देवाला वाटलं काय तप आपलं, काय सायास आहे. आपण नुसतं बगळीकडे बघितलं की ती जळून राग झाली. आणि तेच कौशिक ब्राह्मण एका द्वारावर आले आणि त्या द्वारावर माधुकरीचा आवाज दिलाय. माई, माधुकरी भिक्षा नाही, आवाज दिला. आता ती स्त्री घरामध्ये पतीची सेवा करत होती. कोणाची सेवा? पतीची सेवा करत होती. ती स्त्री पतिव्रता होती. ध्यानात ठेवा, पतीची सेवा केल्याशिवाय तुम्हाला मंदिरात बी जाऊ नका. आज आमच्या महिला इतक्या महादेवात पाणी ओतायला लागल्या, घरी नवऱ्याला बिगर चहाच मारायला लागल्या. काय तो महादेव प्रसन्न होईल तुम्हाला? काय प्रसन्न होईल? महादेव जरी म्हणतो तर घरच्या महादेवाला बिगर चहाचं मारतील, मला ओल्लं करायला सांगितलं. त्याला बी थंडी वाजायला लागली महादेवाला. इतकं महिला मंडळ आमचा सुळार झाला. त्या मिश्राजीनं सांगून काय मंत्र टाकला, काय मंत्र. आमचे नामदेव महाराज सांगू सांगू केले, नाथ महाराज गेले, त्यांचं कोणी ऐकलं नाही. पतीची सेवा अशी करा. पतीची जर सेवा केली तर त्या देवाला आपल्या द्वारात यावं लागतंय. आपल्याला तिथं जायची गरज नाही, पण पतीची सेवा अंतःकरणातून करा. ध्यानात ठेवा. आणि अशी ती पत्नी पतीची सेवा करत असताना तिला उशीर झाला बाहेर भिक्षा देण्यासाठी. आणि इकडे कौशिक ब्राह्मण रागाने लाल भडक झाली आणि मग ती भिक्षा घेऊन आली. महाराज माफ करा, पतीची सेवा करत होते आणि येण्यासाठी उशीर झाला, तुम्हाला माधुकरी देण्यासाठी माफ करा. तरी कौशिक ब्राह्मण डोळे वटरून पाहत होते. आणि डोळे वटरून पाहत असताना ती पतिव्रता स्त्री म्हणे, महाराज मी काही बगळी नाही जळून मारायला. काय म्हटले? मी काही बगळी नाही म्हटले जळून मारायला. कौशिक ब्राह्मणचा अहंकार शांत झाला. अरे बगळी तर मी त्या ठिकाणी मारली जळून, पण हिला कसं कळालं? का ग बाई, मी बगळी मारली, तुला कसं कळालंय? मला कळत नाही. आमच्या पतिव्रता स्त्रियांना तुम्ही काय करतात? आम्हाला तप करायची गरज नाही, आम्ही पतीची सेवा करतो, म्हणून ते सामर्थ्य आमच्यामध्ये. म्हणून कौशिक ब्राह्मणाने तप केलाय, पण हिने पतीची सेवा केली, पण सामर्थ्य आलं का नाही? म्हणून ज्ञानोबा म्हणतात, पत्नी बनायचं असेल तर असं बना, सर्वश्रेष्ठ बना. मी पती स्वीकार केला, दुर्वळ अंगोला केला, पण मी त्यांना विचारल्याशिवाय त्यांना बोलत नाही, त्यांनी चाल म्हणल्याशिवाय चालत नाही, त्यांच्याशिवाय सैरा वैरा कोणाला बोलत नाही. बोलायचं जरी मला असलं तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव येणे सोसे म्हणा, झाले हवंबरी. मी हवंबरी झाले. मला बोलायचं असलं तर पतीशिवाय बोलत नाही. मी सैरा वैरा कोणाकडे पाहत नाही. ज्ञानोबराय साधक म्हटलं, ज्ञानोबराय आम्हाला कळालं, तुम्ही दूरचा अंबोला केला कळालंय. त्यांच्याशिवाय तुम्ही सैरा वैरा काही बोलत नाही हे आम्हाला कळालं. पण तुम्ही जर पती केल्यानंतर तुमचं मन जर व्यतिरिक्त कुठं गेलं तर अंबोला केला
बुडती बेचाळीस जाती नाटकान 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 बुडती ज्ञानोबा म्हणतात, आंबोला केला जरी धावे मन. पहिला पत्ती केलेला असताना आपलं मन जर व्यतिरिक्त कुठं धावलं तर आपलं 42 कुळ नरकात जाणार आहे. 21 कुळ सासरचं आणि 21 कुळ माहेर, म्हणजे 42 कुळ नरकात. बुडती 42 जाती नाक कान. ऐका रामायणातला प्रसंग. प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मणजी त्या ठिकाणी पंचवटीला असताना रावणाची बहीण, तिचं नाव आहे शूर्पणखा. बघा सुपासारखे जिचे नख, बघा तिला शूर्पणखा म्हणतात. केवढा आकार असून तिचा, राक्षसी नव्हती ती. हा तुमचे आलं नाव त्याला. मी अगोदर बोलून गेलो कुंभकर्ण, म्हणजे यांची प्रभू रामचंद्राकडे बघितलंय आणि त्या शूर्पणखाचा पहिला पती होता. त्याला पहिला पती असताना त्या शूर्पणखाचं मन प्रभू रामचंद्राकडे गेलंय आणि सुंदर स्त्रीचं रूप तिने घेतलंय आणि प्रभू रामचंद्राकडे गेली. आणि प्रभू रामचंद्राकडे गेल्यानंतर प्रभू रामचंद्राने अंगुली निर्देश केला, हे बघ समोरची जी स्त्री असती ती माझी पत्नी आहे, मी विवाहित आहे, पण जो माझा सेवक आहे त्याचं लग्न झालं नाही त्याच्याकडे जा. कोण? लक्ष्मणजी. लक्ष्मणजीकडे पाठवले. लक्ष्मणजी म्हटले, मी नौकर आहे, मी सेवक आहे आणि ते माझे मालक आहे, पण जे मालकाकडे मिळत ते सेवकाकडे मिळत नाही. पुन्हा प्रभू रामचंद्राकडे गेले. प्रभू रामचंद्राने पुन्हा लक्ष्मणजीकडे. असं बरंच वेळा झालं. तिला राग आला. राग आल्यानंतर क्रोधायमान झाली. जशी लक्ष्मणजीकडे आली आणि प्रभू रामचंद्राने अंगुली निर्देश केले, लक्ष्मणा. लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान छाटून टाकलं. ती राक्षसी मूळ स्वरूपात आली. मला सांगा, बाईचं सौंदर्य जर कशात असेल तर तिचं नाकात सौंदर्य असतं, आणि जिचं नाक गेलं तिचं सौंदर्य काय. ते करावी 32 लक्षणे आणि नाक नाही, तिने वाया गेली. शूर्पणखा अवघीच राक्षसीन, पण तिचं नाकही गेलं आणि कानही गेलं. कशामुळं? दृष्टांत संपला. आता सिद्धांत आहे का? तिला पहिला पती असताना तिचं मन प्रभू रामचंद्राकडे आणि लक्ष्मणाकडे गेलं. तसं ज्ञानोबा म्हणतात, पहिला पती केला असताना आपलं मन व्यतिरिक्त जाऊ नये. आणि जर मन गेलं, दुरुळ आंबोला केला गे माय, ब्रह्मादिकाशी तो न पडे ठाय, हलू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, आंबोला केला जरी धावे मन, बुडती 42. 21 कुळात नरकात जातात. माहेरचं 21 कुळ, सासरचं 21 कुळ आणि बुडती 42 जाती नाक
कान, माझं कानही केलं, माझं नाकही केलं. तसं ज्ञानोबा म्हणतात या ठिकाणी मी काय केलं, मी सर्वस्वाने माझा पती स्वीकार केला. आता तुम्हाला तो आज सांगतोय की तुमचं सुद्धा व्यतिरिक्त मन कुठे जाऊ देऊ नका, नाही तर तुमच्या कुळा त्या ठिकाणी 42 कुळाचा नरकात त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. पण मी आता आंबोला केल्यानंतर मी जे माग पाप केलं होतं, काय जे केलेलं असेल ते सगळं माझं नाहीसं झालं आणि मी बाप रुक्मा देवर जे माझं आहे ते आपलंस अवगत केलं. मागलं गेलं जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल